नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मागील अनेक दिवसापासून राष्ट्रीय राजकारणामध्ये भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याचीच चर्चा रंगली होती। तर भाजपाचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची चर्चा मात्र खूप रंगली होती। आणि नुकतंच काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा ही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झाली होती। मात्र अशातच आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपाकडून एका बड्या महिला नेत्यांचं नाव चर्चेत आलं असून हे नाव आहे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं। वसुंधरा राजे यांनी 2003 ते 2018 आणि 2013 ते 2018 या कार्यकाळात राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सांभाळले असून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही वसुंधरा राजे यांनी काम केले आहे। तर काही दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील झाली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।